कुलकर्णी आरोपी दाखल झालेत आणि आरोपीच नाही तर काही साक्षीदारांचेही तपास यंत्रणांवरती आरोप आहेत असा आरोपी समीर कुलकर्णीने म्हटलाय. आपण पाहूयात. कायदेशीर भाषेमध्ये सन्माननीय न्यायालयाने त्यांना फितूर म्हणून जाहीर केलं, होस्टाईल म्हणून डिक्लेअर केलं. परंतु त्यातील बहुतांशी हे भारतीय लष्कराचे अधिकारी होते, कोणी लेमॅन नव्हते, ऑन ड्युटी कर्नल होते. 4-4, 5-5 पानांचं स्टेटमेंट त्यांचं रेकॉर्ड केलेलं आहे असं म्हणून चार्जशीटमध्ये दाखल केलेलं होतं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा ते सन्माननीय न्यायालयामध्ये आले त्यांनी असं सांगितलं की आयुष्यामध्ये पहिल्यांदाच आम्ही हे स्टेटमेंट बघितलेलं आहे. काही असे एटीएसचेच अधिकारी होते की त्यांनाच माहिती नाही की आपल्या नावाने स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्याला विटनेस नंबर दिले गेलेला आहे. तर फक्त आरोपींचंच अलिगेशन नाहीये तर या खटल्यातील साक्षीदारांचं सुद्धा तपास यंत्रणेवरती तत्कालीन एटीएस वरती एलिगेशन्स आहेत. त्यांना टॉर्चर केलं, त्यांना हॅरेसमेंट केलं, त्यांना धमकावलं, त्यांच्या कुटुंबाला सुद्धा त्रास दिला म्हणून. आज या देशातील दिलीप पाटीदार साक्षीदार आजही जिवंत घरी परत गेलेला नाहीये. याला कोण उत्तरदायी आहे? दरम्यान थोड्याच वेळात निकाल येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर